नमस्कार मंडळी, आज आपण शेवगा बटाट्याची रस्सेदार आणि चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत। तुम्ही ही भाजी नेहमीच बनवत असाल, पण अशा एका माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल, अगदी चाटून चाटून खाल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी शेवगाच्या अशा सालीवरच्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने याचे तुकडे करायचे आहेत। तर तुम्ही लहान मोठे जसे तुम्हाला हवे त्या पद्धतीने करू शकता। तर अशा पद्धतीने सगळ्या शेवगाचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी अशा पद्धतीने शेवगाचे तुकडे केलेले आहेत। तर शेवगाच्या शेंगाचे बाकीचे पण असेच तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण एक वाटण बनवणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता। एक कांदा मी उभा चिरून घेतला आहे, रफली चॉप केला आहे। एक आल्याचा तुकडा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 मिरच्या हिरव्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे। तर मी ते कोथिंबीर घेतली आहे। फक्त मसाल्याचं वाटण होईल इतकंच, बारीक पेस्ट होईल इतकंच पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे पहा, मस्त हिरवं वाटण करून झालेलं आहे। तर आता भाजी बनवायला घेऊया। तर इथे मी कढई गरम केली आहे, 2 चमचे तेल घातलं। त्यानंतर 1 मोठा चमचा जिरं घातलं आहे। जिरं चांगलं गरम झाल्यावर हिंग पावडर घालायची। आता कढीपत्ता आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा चांगला परतवून घ्यायचा। त्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत, त्या सुद्धा घालायच्या। यामुळे याला चव खूप छान येते। सगळं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचा। आता कांदा टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर सुरुवातीलाच मी इथे मीठ घातलं आहे, त्यानंतर मीठ मी घालणार नाही। आता हा कांदा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा मोठा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, यामुळे कलर खूप छान येतो। अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाल्याचा वापर केला आहे। आता सगळे मसाले या तेलातच चांगले परतवून घ्यायचे। अशा पद्धतीने तेलामध्ये हे मसाले भाजल्याने सगळे मसाले छान परतले जातात आणि भाजीला व्यवस्थित लागले जातात। आता आपण जे वाटण केलं आहे ते वाटण सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं। आता हे वाटण चांगलं मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं। चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे। गॅस मी स्लोच ठेवलेला आहे, स्लोच गॅसवर हे चांगलं परतवून घेतलं। आता पाणी घालायचं आहे। तर मिक्सरचं भांडं धुवूनच मी पाणी घातलं आहे। इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे, साधं किंवा थंड पाण्याचा वापर केला नाही। चांगलं व्यवस्थित मिक्स करून याला एक कड छान काढून घ्यायचा। तर 1 मिनिट हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता याचं तेल आता सेपरेट झालेलं आहे। चिरलेले बटाटे घालायचे आहेत आणि शेवग्याचे शेंगा घालायचे आहेत आणि हा मसाला चांगला या भाजीला म्हणजे शेवगाला आणि बटाट्याला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे भाजीला चांगला हा मसाला लागला जातो। तर पुन्हा मी थोडंसं गरम पाणी यामध्ये घातलं आहे, कारण मी रस्सा भाजी बनवणार आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या भाजीला चांगला एक कड काढून घ्यायचा। चांगली एक उकळी आली की यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवून घ्यायची। तर 10 मिनिटं झालेली आहे। मी 10 मिनिटात एकदा पुन्हा भाजी ही चांगली मिक्स केली होती। तर तुम्ही पाहू शकता मस्त तर्री आलेली आहे। गॅस मी बंद केलेला आहे। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मस्त गावरान पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी शेवगा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। मंडळी, तुम्ही अशा माझ्या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा, खायला खूपच टेस्टी लागते। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।